कॉम्रेड अभि पानसरे व्याख्यानमालेचे आजचे आपले सन्माननीय वक्ते आणि ज्यांनी गेले जवळजवळ दीड पावणे 2 तास प्रसार माध्यमांची स्वायत्तता या विषयावर लसावी मसावी सगळ्या काढत अतिशय चांगल्या पद्धतीची एक मांडणी या ठिकाणी केली ते माननीय माझे मित्र संजयजी आवटे, मंचावरील सर्व मान्यवर आणि मंचासमोरील सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनी, आजच्या वक्त्यांचं भाषण हे अतिशय चांगल्या पद्धतीनं माध्यमांची स्वायत्तता ही कशी धोक्यात आलेली आहे आणि आपली आता जबाबदारी काय आहे हे त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मांडलेलं आहे. माझा मुद्दा मी काय फार मोठं अध्यक्ष भाषण करणार नाही, कारण बराच वेळ झालेला आहे, कल्पना आहे मला. ज्यावेळी आपण हा लोकशाही बचाव ही भूमिका घेऊन जे काही गेले आधीचे 3 दिवस, आजचा 4था आणि पुढचे 3 दिवस ज्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहे, त्याच्यामधला आजचा महत्त्वाचा प्रसार म्हणजे सगळेच महत्त्वाचे आहेत विषय, पण प्रसार माध्यमांची स्वायत्तता हा विषय आपण जाणीवपूर्वक निवडला. त्याचं कारण असं आहे, लोकशाहीचे जे 4 स्तंभ आपण मानतो, अधिकृत लिहिलेलं नाही कुठं, पण आपण मानतो की संसद, मंत्रिमंडळ, न्यायपालिका आणि मग माध्यमं, त्या माध्यमांनी स्वायत्तता गमावलेली असं माझं प्रामाणिक मत आहे, मध्यप्रवाही माध्यमातून देशाच्या. बाकी फेसबुक, युनिव्हर्सिटी वगैरे हा सगळाच भाग वेगळा आहे. त्याचं कारण पहिले 3 स्तंभ अतिशय हे झालेले आहेत, आता काय म्हणू, काम चालू झालेले आहे. एकीकडं संसदेचं मुख्य ज्याला आपण म्हणतो, तिथं भूमिका जशी मांडली जाते किंवा घेतली जाते किंवा अडथळे आणले जातात, विरोधी पक्ष नेताच असू नये अशी संसद असेल, म्हणजे त्या संसदेची काय अवस्था आहे हे आपण बघतो. दुसरीकडं मंत्रिमंडळ ज्याला कार्यपालिका आपण म्हणतो, त्यांची अवस्था काय आहे. 2-4 मंत्र्यांची नावं सोडली तर इतरांची नावंही माहिती नाहीत. सगळे निर्णय 1-2 जण जाहीर करत असतात, अर्थकारण नोटाबंदीपासूनचे सगळे निर्णय हे आपण बघतो. कदाचित अर्थमंत्र्यालाही माहीत नसावं असं मला वाटतंय तो निर्णय. आणि मग न्यायव्यवस्थेचा निश्चितपणानं गेल्या काही वर्षामध्ये हस्तक्षेप हा वाढलेला आहे, पण एका विचारवंतानं बनलेलं आहे की सर्वोच्च न्याय म्हणजे सर्वोच्च शहाणपण नाही, असं काही निकालांबाबत आपल्याला साशंकता निर्माण झालेली आहे. आणि मग अशा वेळी एकीकडं मन की बात ही जाणीवपूर्वक सक्तीनं तुम्हाला ऐकवली जाते आणि दुसरीकडं जन की बात जी माध्यमांनी मांडली पाहिजे, मध्यप्रवाही माध्यमांनी, ती जन की बात मात्र मांडली जात नाही आहे. अशा एका संक्रमणाच्या कालखंडामध्ये आपण निश्चितपणानं आहोत. आणि मग अशा वेळी माध्यमांची स्वायत्तता धोक्यात आली आहे की नाही, तर निश्चितपणानं धोक्यात झालेली आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी प्रसार भारती ज्यावेळी निर्माण झालं आणि एक भूमिका घेऊन निर्माण झालं की त्याच्यामध्ये एकतर सरकारचा अंकुश नसावा आणि दुसरीकडं जनतेचे प्रश्न त्यांनी मांडावेत. म्हणजे प्रसार भारती जर सगळा आपण कायदा वाचला, तो कायदा काय मी सांगत नाही, पण त्याच्यामध्ये जनतेच्या प्रश्नांना माध्यमांनी पुढं आणलं पाहिजे ही भूमिका आहे. पण आज एवढ्या सगळ्या उठाठवी होत असताना जनतेचे प्रश्नच त्या अर्थाने अग्रलेखातून लेखातून काही सन्माननीय अपवाद वगळता हे मांडले जात नाही. कालचा संसदेमधली घुसखोरी जी काही झाली, पिवळा धूर वगैरे हे जे काही सगळं प्रकरण आहे, आजची सगळी वर्तमानपत्र पहिल्या पानावर सगळे त्याच बातम्या. घुसखोरी झाली ही वाईट गोष्ट आहे निश्चितपणानं, म्हणजे काही चांगली गोष्ट नाही आहे. देशाच्या महत्त्वाच्या संसदेमध्ये अशा पद्धतीची घुसखोरी होऊन काहीतरी हे होणं ही वाईटच गोष्ट आहे. पण त्याच्या मागची कारण मीमांसा काय आहे हे जरा शोधणार आहे की नाही आपण. काय कारण आहे, कुणी हे टाकलं ते. आणि समजा म्हणजे सहज मला डोक्यात विचार आला, ज्यांनी काय केलं ती सगळी हिंदू आहे, ती जर मुस्लिम असती तर आजचं काय हेडलाईन असती वृत्तपत्रांची. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. किंवा ज्या खासदारांच्या शिफारसीनं ते गेले ते भाजपचे खासदार आहेत, ते इतर डाव्या किंवा काँग्रेसचे खासदार असते तर काय आज सोशल मीडियामधनं काय सगळं चित्र उभं राहिलं असतं, जणू काय हे सगळे देशद्रोही आहेत अशा पद्धतीचं चित्र उमटलं असतं. पण माध्यमांमधून त्या पद्धतीचं लेखनच आज येत नाही आहे. ही मला वाटते प्रसार माध्यमांनी स्वायत्तता हरवल्याचं लक्षण आहे. जनतेचे प्रश्न काय आहेत, 5 राज्यांचा उल्लेख संजयजींनी केला, अतिशय बरोबर आहे. पण 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर बहुतेक विश्लेषणं काय आली, जणू काय आता वनवे सगळा देश आता मोदीमय आणि भाजपमय झालेला आहे. पण 40% मतं विरोधकांनाही पडले, ते तेवढ्या ह्यानं आणलेलं नाही, पुढं सोशल मीडियानं आणलेलं नाही.
मग अशा या सगळ्या अवस्थेमध्ये आपली जबाबदारी या देशाचा नागरिक म्हणून, या देशाचा संविधान मानणारा माणूस म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही? माध्यमं बहुतांशी कुचकामी ठरायला लागलेली आहे. कारण आता आपण अनुभव घेतोच, महत्त्वाचे प्रश्न मांडलेच जात नाही. या देशातली एवढी मोठी बेरोजगारी आहे, किती माध्यमं चर्चा करतायत, काही अपवाद सोडतात. महत्त्वाचे प्रश्नच जनतेसमोर नाही, जणू काय सगळा आबाद आहे. आणि आता 22 जानेवारीला एकदा राम मंदिर बांधलं, त्याचं एकदा उद्घाटन झालं की या देशापुढचे सगळे प्रश्न संपणार आहेत, अशी चर्चा तर सुरू आहे. ज्या कोल्हापूरमध्ये पानसरे आणि एनडी साहेबांनी यज्ञाला विरोधी आंदोलन केलं, तुम्ही बारकाईनं बघा तर आता येत्या महिन्याभरात प्रत्येक माझ्या गावासहित सगळीकडे येत्या महिन्याभरात नदीकाठी यज्ञ सुरू होणार आहे. हे कशाचं लक्षण आहे? त्या यज्ञाला आणि ह्याला मुद्दा तो नाही आहे, तो भावनेचा तो मुद्दा नाही आहे. आपण देतो काय आणि त्याला आता ती सगळी जागा व्यापली जाणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये एका क्रिकेटपटूचं एक हे आलं, ते म्हणजे खरं तर माध्यमांबाबत ते खरंच आहे. त्यानं एका विशिष्ट खेळाडूला 200 मिनिटांपैकी 190 मिनिटं दाखवलं जाते आणि ज्याची चांगली बॅटिंग आहे, चांगला खेळाडू आहे, त्याला फक्त पण जो नवोदित आहे त्याला 10 मिनिटं दाखवलं जाते. म्हणजे 200 मिनिटांपैकी 190 मिनिटं तुम्ही एकावरच मारा करताय आणि माध्यम आज नेमकं तेच करताय. माध्यमांमधल्या चर्चा आता बहुतांश लोक, म्हणजे मध्ये एक सर्वे वाचला त्याच्यावर टीका विल, हा डाव्याने सर्वे केला होता म्हणून, की आता 60% लोक म्हणे माननीय पंतप्रधान टीव्हीवर आले की टीव्ही बंद करतात असं म्हणे. हा काय आता मुद्दा असा आहे की माध्यम ह्याच्यावर कधी बोलणार की नाही, लिहिणार की नाही, की एकीकडे सगळी संसदीय व्यवस्था, लोकशाही व्यवस्था ही सगळी आकसत असताना माध्यमांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष म्हणायला पाहिजे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, ते म्हणाले ते खरं आहे. स्वातंत्र्याची चर्चा करतंय कोण? ज्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात काडीचाही सहभाग घेतला नाही. खरं तर सहभाग घेतला नाही असं म्हणता येत नाही, घेतला फक्त तो इंग्रजांच्या बाजूने घेतला. ते आम्हाला स्वातंत्र्याचं महत्त्व सांगायला लागलेले आहे. गेल्या 10 वर्षात म्हणजे आणीबाणीमध्ये निश्चितपणानं माध्यमांवर एक प्रकारचा अंकुश आला, तो कालखंड अल्प होता, तो गेला, हे सगळं खरं आहे. पण आज लोकशाहीचं नाव घेऊन मोठ्या प्रमाणात अंकुश सुरू आहे. त्याचं काय करणार आहे? जे ज्या पद्धतीचं लोकमत आपल्याला बनवायचं आहे, एक चालुकानुवर्तित्व, विशिष्ट धर्माची विचारधारा, म्हणजे देश हा एक हिंदू देश करायचा, अशा पद्धतीची विचारधारा रुजवण्यासाठी मोठी एक यंत्रणा काम करते. तुम्ही चॅनेल्स बघा, चॅनेल्सची संख्या जशी वाढलेली आपण म्हणतो, मध्ये एक हे आलेला होता, एक चॅनेल सुरू करायला वर्षभर चालू ठेवायला म्हणजे साधारण 300 ते 350 कोटी रुपये खर्च होतो. आज भारतामध्ये अशा अनेक वाहिन्या आहेत ज्या 24 तास बिन जाहिरातीचं धर्माचं सगळं गाणं गात असतात. त्याचा पैसा कोण पुरवतो ह्याची चर्चा इतर माध्यमं नाही करत. ह्याचा विचार मला वाटतंय आपण या देशाचा नागरिक म्हणून करण्याची गरज आहे. कसं असतं, महापुरुषाचं मरण हे 2 वेळा असं असतं असं म्हणतात, तसंच मला माध्यमांबाबतही वाटतं. एकदा तो नैसर्गिक त्याला मृत्यू येतो, वार्धक्यानं मरतो, किंवा गांधीजींना नथुरामसारखं गांधीजींना गोळी घालून संपवलं जातं, ते एक त्याचं मरण असतं. दुसरं मरण हे त्याचे अनुयायी किंवा भक्त त्याला दुसऱ्यांदा मरण देत असतात, की मी गांधीवादी आहे म्हणायचं, गांधीसारखं काही वागायचं नाही, मी मार्क्सवादी आहे म्हणायचं, मार्क्ससारखं काही वागायचं नाही. पण तिसरं जे आज आलेलं आहे मरण, ती दार्भिकता संजयजी फार महत्वाची असं मला वाटतं. आज मारेकरीच अनुयायी म्हणून निर्वायला लागलेले आहेत. हे माध्यमांसमोरचं आणि या देशासमोरचं सगळ्यात मोठं संकट आहे. आणि मग अशा या सगळ्या वातावरणामध्ये आपण या देशाचे नागरिक म्हणून, सजग नागरिक म्हणून, त्यांना त्या बाईने उत्तर दिलं तसं नको आहे, निदान मरताना तर मला माझा भारत देश कळाला असं नको आहे. आपल्याला जिवंतपणे आपला देश जर कळायचा असेल तर माध्यम, जे आम्हाला शांताराम बापू सांगायचे ज्यावेळी कुठलीच माध्यमं नव्हती त्यावेळी, आपल्याकडं एक माध्यम फार महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आपलं तोंड. आपण आपलं तोंड किती वाजवतो हे फार महत्त्वाचं आहे. ते तोंडच बंद केल्यामुळे ही माध्यमं सुद्धा या पद्धतीनं वागायला लागलेली आहेत आपल्याला दिसतं. गेल्या 10 वर्षामध्ये माध्यमांमध्ये जेवढ्या घडामोडी झाल्या, बदल्यांच्या किंवा नोकऱ्यावरून काढण्याच्या, त्या आधीच्या 65 वर्षात झाल्या नाही. काय होतं, ही मुस्कटदारीच आहे, स्वायत्तता गमावल्याचंच हे लक्षण आहे. हे जे काय बदल होतात, म्हणजे रवीश कुमार सारखं एक चॅनेल जे काय हे होतं, ते नेमकं अदानीनंच विकत घ्यावं. कुठली स्वायत्तता? आता जे तुम्हाला पाहिजे त्याच पद्धतीच्या बातम्या येणार. मग अशा परिस्थितीमध्ये
मला वाटतंय आपण आपली नागरिक म्हणून जबाबदारी जरा अधिक गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. प्रसार भारती ज्यावेळी आलं आणि माध्यमांच्या स्वायत्ततेची फार चर्चा झाली, त्याच्यामध्ये 2-3 भूमिका होत्या. ते एक होती की माध्यमांचा वापर हा लोकशिक्षणासाठी व्हावा. आज कुठल्या पद्धतीचं लोकशिक्षण माध्यम करतायत? धार्मिक अतिरेकी तयार करतायत का, बुद्धिभेद करतायत का, काय नेमकं करतायत? हा लोकशिक्षणाचा अंग किंवा विभाग हा माध्यमांनी बाजूला काढण्यासारखी अवस्था आहे. माध्यमांची प्रचारकी भूमिका नसावी असं त्या प्रसार भारतीच्या स्वायत्ततेच्या बाबतच्या भूमिकेत लिहिलेलं आहे. आज माध्यमं किंवा टी व्हीवरच्या आपण ज्यावेळी चर्चा बघतो, निर्णय पक्का असतो कुठल्या बाजूनं चर्चा न्यायची. त्यामुळं सन्माननीय खरे जे सत्य बोलणारे आहेत, म्हणजे ज्यांना खरं बोलायचं ती जातच नाही, बरं बोलणारी किंवा वेळ मारून येणारेच तिथं चर्चेला जातात आणि त्यातून एक गंभीर प्रश्न तयार झालेला आपल्याला दिसतो. माध्यमांची ही भूमिका आहे की जनतेला सत्य काय आहे ते सांगा, पण सत्य दडपलं जाते. फेकू हे जर आपण गुगलवर केलं तर कुणाचं नाव येतं आता हे मी काय सांगायची गरज नाही आहे. मग अशा अवस्थेमध्ये जर आपण वावरत असू तर एका अतिशय संक्रमणाच्या अवस्थेमधून आपण जात आहोत. खरं जे बोलेल त्याला गोळ्या घातल्या जातात. पुन्हा एकदा तो कालखंड येतोय. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास जो काही सर्वसामान्यांच्या बलिदानातून उभा राहिला, त्यामध्ये एक रोल महत्त्वाचा छोट्या मोठ्या माध्यमांचा सुद्धा होता. त्या पद्धतीची भूमिका माध्यमांनी स्वीकारण्याची गरज आहे. कारण निश्चितपणानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची एकीकडं चर्चा करत असताना यावर्षी आपण संविधानाच्या सुद्धा अमृत महोत्सवात पदार्पण करतोय. या सगळ्यामध्ये संविधानाच्या प्रत्येक मूल्याला तडा देण्याचं काम लोकशाहीचं नाव घेऊन होतंय. हे तुमच्या माझ्यावरचं मोठं संकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माध्यमांनी आपली जबाबदारी ही अधिक चांगल्या पद्धतीनं बजावली पाहिजे हे सांगण्यासाठीच मला वाटतं हे व्याख्यानाचं आयोजित केलेलं होतं. आणि यामध्ये आपला रोल, व्यक्ती म्हणून आपला रोल हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण शेवटी कुठल्याही हुकुमशाला सर्वसामान्य माणसाची भीती असती. त्यामुळं आपण जरा अधिक पद्धतीनं सजग होऊया. आपलं तोंड माध्यमं काहीही जरी सांगत असली तरी आपलं तोंड आपण जरा अधिक वाजवायला शिकलं पाहिजे. शेजारी पाजारी प्रत्येक ठिकाणी एसटीत बसल्यानंतर गाडीत बसल्यानंतर बोललं पाहिजे आणि त्याला सत्य काय ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं या ठिकाणी मला असं वाटतं. एका अतिशय चांगल्या महत्त्वाच्या विषयावरचं अध्यक्षस्थान आपण मला दिलं, याबद्दल मी श्रमिक प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचा मनापासून आभारी आहे. आणि शेवटी फक्त गोरख पांडेची एक छोटीशी कविता आहे, ती 4 ओळीची ती म्हणतो आणि मी माझा अध्यक्ष समारोप करतो. कि किस चीज से डरते हैं ये, किस चीज से डरते हैं ये, तमाम धन दौलत गोला बारूद पुलिस फौज के बावजूद. किस चीज से डरते हैं ये, तमाम धन दौलत गोला बारूद पुलिस फौज के बावजूद. वे डरते हैं कि एक दिन निहत्थे थे और गरीब लोग उनसे डरना बंद कर देंगे. म्हणून आपण सुद्धा त्याच पद्धतीनं निहत्थे गरीब माणसं आहोत आपण. तर आपण यांना भिणं बंद केलं पाहिजे, निधड्या छातीनं खरं बोललं पाहिजे. आणि प्रसंगी आपलं पानसरे झालं तरी चालेल, पण ही सत्याची भूमिका आम्ही बजावणार. हे ज्यावेळी प्रत्येक कॉम्रेड प्रत्येक कार्यकर्ता होईल त्याच वेळी मला वाटतंय स्वायत्तता केवळ माध्यमांची नाही, आपल्या स्वायत्ततेवर गदा आलेली आहे. तर त्यातून सुटायचं असेल तर आपण जरा अधिक जागृत होण्याची गरज आहे. ते व्हावं यासाठीच ही व्याख्यानमाला गेली अनेक वर्ष होती आहे. धन्यवाद.